आजच्या व्हिडिओची सुरुवात जी आहे मी ते संध्याकाळच्या चहापासून करते. इथे चहा बनवायचा होता पण डब्यातील पत्ती संपली होती म्हणून पत्ती इथे मी काढून घेतली आणि चहा होईल तोपर्यंत म्हटलं आपण भांडे लावून घेऊया. इथे भांडे लावत होते तर इथे मला ही पावशी दिसली, मी जी की बऱ्याच दिवसापासून यूज करत नव्हते. आज तिला स्वच्छ घासून काढलं होतं, खूप काळी झाली होती. इथे आज गहू वाळत घातले होते. आता ऊन खूप पडायला लागले. कोणतंही वाळवण आता एकदम खणखणीत एका दिवसात वाळतं एवढं ऊन आता आपल्याकडे पडतंय. तर गहू वाळत होते, म्हटलं आता काव्यासाठी थोडंसं इथे स्नॅक्स बनवावं. तर इथं मखाना घेतला आणि तो असा मसाल्याचा चटपटीत मखाना तयार करून घेतला. हा तिला खूप आवडतो. आणि मग नंतर संध्याकाळच्या जेवणाला बनवायचं होतं भोपळ्याचे पराठे. तर इथे भोपळा किसून घेतला होता, त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं, थोडं ज्वारीचंही आपण घालू शकतो पण मी पूर्ण गव्हाचंच टाकलं होतं. त्यानंतर तिखट, हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, तीळ आणि थोडासा ओवा असा चोळून घेऊन मग त्याच्यामध्ये टाकायचा आणि थोडीशी अद्रक किसून टाकली. नंतर हा जो ठेचा आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतला तो सुद्धा टाकला. मीठ टाकलं आणि पाणी न घालता त्याच्यामध्ये असं पीठ भिजवून घेतलं. थोडंसं अगदी 1 चमचाभर पाणी लागलं. त्यानंतर त्याच्यासोबत खायला बनवली होती टोमॅटोची चटणी. तर इथे टोमॅटोची चटणी बनवून घेते. कांदा, जिरे, मोहरी, मस्त छान कांदा परतू दिला. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि मग मसाले आपले जे रोजचे आपण टाकतो ते तिखट, हळद, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर आणि टोमॅटो याच्यामध्ये सोबतच टाकले. मीठ टाकून मस्त अशी चटणी इथे शिजायला ठेवली. चटणी मस्त तयार होईपर्यंत इकडे माझं पीठसुद्धा भिजलं होतं आणि लगेच इकडे गरमागरम पराठे करायला घेतले. तर हे जे पराठे आहे ना खायला मस्त लागतात एकदम छान, कारण त्याच्यात तीळ, ओवा, जिरे, लसूण हे सगळं असतं. खायला खूप टेस्टीसुद्धा लागतात. इथे एकीकडे बनवत होते आणि एकीकडे मुलांना खायला देत होते. टोमॅटोच्या चटणीबरोबर हे खूप छान लागतात.